सोलापूर शहरात रात्रीच्या होणाऱ्या घरफोडींची माहिती काढून तसेच आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकामी पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांना सूचना दिल्या होत्या। एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत आरएस इंडस्ट्रीज C1222 एमआयडीसी हद्दीतील टॉवेल कारखान्यात झालेली चोरी ही 13/6/2024 रोजी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघवारे यांनी गुन्हा प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळंकी यांना आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने बातमीदार पेरून प्रभावी गस्त घालत असताना पोलीस कॉन्स्टेबल 16-18 सुहास अर्जुन यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदारांनी सांगितलेल्या बातमीवरून एक विधी संघर्ष बालक यार 28/5/2024 रोजी सकाळी 12:30 वाजता एमआयडीसी डीबी पथकाने विधी संघर्षग्रस्त बालकास गुरुकृपा पेट्रोल पंपासमोर मुळेगाव रोड सोलापूर येथे ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या हातामध्ये असलेले कापडी पिशवी असलेल्या 2 कॅरीबॅगमध्ये गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी एक कॅरीबॅगमध्ये एमआयडीसी चोरीस गेलेली रोख रक्कम 2,38,210 व दुसऱ्या कॅरीबॅगमध्ये एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या या दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमालापैकी 42,000 रुपये रोख रक्कम व 7 ग्रॅम सोन्याचे दागिने व 15.05 दागिने असे एकूण 1,05,750 रुपये मुद्देमाल सदर कापडी पिशवीमध्ये विधी संघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून जप्त करण्यात आला। तर विधी संघर्षग्रस्त बालकाला पकडण्यास आल्यानंतर त्याच्याकडून एमआयडीसी पोलीस ठाणेकडील 2 गुन्हे उघडकीस करून त्याच्याकडून 3,43,480 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात एमआयडीसी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद साधमारे, पोलीस निरीक्षक श्री विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळंकी, राकेश पाटील, नाना उबाळे, दीपक ढोके, सचिन मांगे, मंगेश गायकवाड, सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, शैलेश स्वामी, दीपक नारायणकर, अमोल यादव, आमसिद्ध निंबाळ, अमर शिवशेगवाले, भारत तुक्कवाले, अजित माने व देविदास कदम यांनी सदरची कामगिरी पार पाडली। सोलापूर शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याबाबत माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब तसेच माननीय झोन परिमंडळ कबाडे साहेब तसेच आमचे विभागीयचे सहाय्यक पोलीस आयुक्त तोरडमल साहेब यांनी दिलेल्या सूचनानुसार आमचे तपास पथकाचे कर्मचारी तसेच अधिकारी यांना मार्गदर्शन करून सतत पेट्रोलिंग करून संशयित इसमांना चेक करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते। त्यानुसार दिनांक 28/5/2024 रोजी एक संशयित बालक जो हातात पिशवी घेऊन जाताना आमच्या कर्मचाऱ्याला मिळाला। त्याचा संशय आल्यामुळे त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये 2,38,210 रुपयाची कॅश व 1,05,750 रुपयाचे सोन्याचे दागिने व 42,000 रुपये कॅश असा माल मिळून आला। अधिक तपास केला असता सदरचा मुद्देमाल हा त्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 घरफोडी चोरी चोरून नेलेला आढळून आले। सदरच्या गुन्ह्यात बालकाला ताब्यात घेऊन माननीय बाल न्यायालय मंडळापुढे हजर करण्यात आले। बाल न्याय मंडळाने त्याला 13 तारखेपर्यंत रिमांड बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।